हाय, माझं नाव आर्य ठकार. स्वागत करतो तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ॲक्वाटोपिया. सो आज मी ज्या विषयावर चर्चा करणार आहे तो म्हणजे तुमचा टँक किंवा तुमचा ॲक्वेरियम मेंटेन कसा ठेवायचा किंवा कसा मेंटेनन्स करायचा ज्याने तुमचा टँक हॅपी आणि हेल्दी राहील. तुमचा टँक रेग्युलरली मेंटेन ठेवणं हे हॉबीज म्हणून तुमचं कर्तव्य आहे. जर तुम्ही तुमचं कर्तव्य नीट पार पाडलं नाही तर तुमचे मासे अनहेल्दी होतील, आजारी पडतील, तुमचा टँक स्वच्छ दिसणार नाही, घाण दिसेल आणि तुम्हाला एकंदरीतच तुमची हॉबी किंवा तुमचा ॲक्वेरियम एन्जॉय करता येणार नाही. सो ॲक्वेरियम मेंटेनन्स जो आहे तो खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो कुठलंही ॲक्वेरियम नीट आणि छान ठेवायला. सो आता हे रेग्युलर मेंटेनन्समध्ये काय काय येतं हे आता मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, वॉटर चेंजेस. आता वॉटर चेंजेस किती आणि कसे करायचे हे टोटली तुमच्या टँकच्या स्टॉकिंगवर आणि तुमच्या टँकच्या साईजवर डिपेंड करतं. जर तुमच्याकडे छोटे मासे असतील जे घाण कमी करतात किंवा जर मोठे मासे असतील जे भरपूर घाण करतात, त्याप्रमाणे तुमचे वॉटर चेंजेस हे वेरी होणार आहेत. आता जर तुमच्याकडे छोटे मासे असतील तर तुम्ही 2 ते 3 आठवड्यातनं एकदा वॉटर चेंज करू शकता. वेअरॅज जर तुमच्याकडे मोठे मासे असतील जे भरपूर घाण करतात तर तुम्हाला दर आठवड्याला वॉटर चेंजेस हे करावेच लागतील. सो आता किती वॉटर चेंजेस करायचे किंवा किती टक्के वॉटर चेंजेस करायचे. सो आता ऑन ॲन ॲव्हरेज जरी तुमचे मासे घाण कमी करत असले किंवा जास्त करत असले तरी तुम्हाला एक ऑन ॲन ॲव्हरेज 20 ते 25% पाणी हे बदललं पाहिजे. आता जर मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे जर तुमचे मोठे मासे असतील तर हेच 20 ते 25% तुम्हाला दर आठवड्याला बदलावे लागतील. वेअरॅज जर तुमचे मासे छोटे असतील आणि कमी घाण करत असतील तर तुम्हाला ते ऑलमोस्ट 2 ते 3 आठवड्यानंतर एक 20 ते 25% पाणी बदलायला लागेल. आता मी एक तुम्हाला गोष्ट सांगेन, मॅक्स टू मॅक्स तुम्ही 50 ते 60%च पाणी बदलू शकता. म्हणजे 50 ते 60 म्हणजे अराऊंड टँकच्या हाफ किंवा थोडंसं त्यापेक्षा कमी. कधीही 100% पाणी कधीही बदलायचं नाही. ह्याचं कारण सांगतो. आता जेव्हा तुम्ही 100% पाणी बदलता तेव्हा हे माशांना कसं होतं की एका घरातनं नवीन घरामध्ये शिफ्ट होणं सारखं कारण तुम्ही 100% पाणी बदलताय, त्यामुळे त्यांचं कम्प्लिटली नवीन पाणी जातं. त्यामुळे त्यांना असं सारखं वाटतं की आपण नवीन घरात शिफ्ट होतोय सारखे. त्यामुळे 100% पाणी कधीही चेंज करायचं नाही. आणि याचं दुसरं कारण म्हणजे बरेचसे बेनिफिशियल बॅक्टेरिया जे असतात ते आपल्या वॉटर कॉलममध्ये सुद्धा असतात आणि आपल्या सबस्ट्रेटमध्ये सुद्धा असतात. सो आपण जेव्हा 100% पाणी बदलतो तेव्हा काही प्रमाणामध्ये हा जो बेनिफिशियल बॅक्टेरिया असतो तो मरतो, कमी होतो. त्यामुळे हे अवॉइड करायचं जास्तीत जास्त. तुम्ही म्हणल्याप्रमाणे मॅक्स टू मॅक्स 50 ते 60% पाणी बदलू शकता. ते पण जेव्हा खूपच तुमच्या टँकमध्ये अमोनिया वाढला असेल किंवा खूप घाण जमलेली असेल वगैरे तेव्हाच. नाहीतर जर तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे 20 ते 25% दर आठवड्याला किंवा तुमचे छोटे मासे असतील तर दर 2 ते 3 आठवड्यांनी बदललं तर तुम्हाला हे इश्यूज फेस करायला लागणार नाहीत. सो आता जे नवीन हॉबीज आहेत त्यांचे वॉटर चेंजेसच्या बाबतीत काही मिसकन्सेप्शन्स आहेत ते जरा मी क्लिअर करतो. आता पहिले म्हणजे बऱ्याच अशा हॉबीजला वाटतं की आपण जेव्हा वॉटर चेंजेस करतो टँकचे तेव्हा पहिल्यांदा सगळ्या माशांना पकडून सेपरेट करायचं, त्यानंतर पाणी बदलायचं, नवीन पाणी रिइंट्रोड्यूस करायचं आणि मग मासे ॲड करायचे तुमच्या टँकमध्ये परत. आता ही जी प्रॅक्टिस आहे ही एकदम चूक आहे. ही अजिबात फॉलो करायची नाही. याने माशांना खूप स्ट्रेस होतो दरवेळेस जेव्हा तुम्ही वॉटर चेंज करायचे असं त्यांना पकडता परत सोडता. त्यामुळे हे अजिबात करायचं नाही. जेव्हा तुम्ही वॉटर चेंजेस करता तेव्हा तुमचे मासे टँकमध्येच राहिले पाहिजे, तेव्हाच वॉटर चेंजेस करा. काही प्रॉब्लेम नाही. त्यांना सेपरेट पकडून साईडला करायची आणि मग पाणी बदलायची काही आवश्यकता नाही. आता तुमचे जे वॉटर चेंजेस आहेत हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे तुमच्या ॲक्वेरियमचा. त्यामुळे वॉटर चेंजेस हे तुम्ही केले गेले पाहिजे कारण त्याने एक्सेस घाणलं पाणी, जुनं पाणी, त्यानंतर तुमच्या सगळ्या माशांचा कचरा वगैरे सगळा बाहेर निघतो. त्यामुळे वॉटर चेंजेस करणं हे खूप छान प्रॅक्टिस आहे. त्यामुळे तुम्ही वॉटर चेंजेसची सवय करून घेणं, नीट रूटीन बसून घेणं हे तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण वॉटर चेंजेस तुम्ही जितके जास्ती कराल, जितके फ्रिक्वेंटली कराल तितकं तुमच्या माशासाठी बेनिफिशियल आहे. दुसरी गोष्ट, फिल्टर्स क्लीन करणे. आता तुमचे जे फिल्टर्स आहेत ते ओव्हर टाईम क्लॉग होणार आहेत कारण ते सगळी तुमची घाण शोषून घेतात आणि ते जर क्लॉग झाले तर ते काम करणं बंदही करू शकतात. त्यामुळे तुम्ही टाईम टू टाईम तुमचे जे फिल्टर्स आहेत ते साफ ठेवणं एकदम महत्त्वाचं आहे. सो आता जे तुमचे हँग ऑन द बॅक फिल्टर्स असतील किंवा स्पॉन्ज फिल्टर्स असतील ते महिन्यातनं एकदा साफ करा. वेळा जर तुमचा कॅनिस्टर फिल्टर असेल तर तो तुम्ही 2 ते 3 महिन्यातनं एकदा साफ केलात तरी चालू शकेल. आता बऱ्याच लोकांना काय वाटतं की फिल्टर काम करत नाही आहे त्यामुळे फेकून द्या, खराब झालं असेल.
पण बरेचदा ते हे लक्षात घेत नाहीत की फिल्टर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम क्लॉग होतो, त्यात खूप घाण जमते, त्यामुळे तो काम करत नाही. त्यामुळे ते तुम्ही एकदा चेक केलं पाहिजे की तुमचा फिल्टर खरंच घाण झाला आहे, क्लॉग झाल्यामुळे काम करत नाही का खरंच त्यात बिघाड आहे. सो हे पण तुम्ही एक गोष्ट ही कन्सिडरेशनमध्ये घेतली पाहिजे. तिसरी गोष्ट, इक्विपमेंट चेकमध्ये ठेवणं. आता तुमचे लाईट्स, हीटर, फिल्ट्रेशन वगैरे हे नीट काम करते का नाही हे बघणं तुमची जबाबदारी आहे. आता जर ते नीट काम करत नसेल तर आणि जर तुम्ही रेग्युलरली चेक ठेवलात त्यावर, तर तुम्हाला त्यावर लगेच ॲक्शन घेऊन फिल्टर किंवा लाईट जे काय आहे ते बदलून घेता येईल. चौथी गोष्ट, ॲल्गे स्क्रेप करणं. आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुमच्या ॲक्वेरियमच्या ग्लासवर ॲल्गे म्हणजेच शेवाळ जमायला लागणार आहे. आता हे जे शेवाळ आहे ते जर तुम्ही क्लीन ठेवलं नाही तर तुमचा टँक असा ब्राउनिश असा विचित्र घाण दिसेल. त्यामुळे ते क्लीन करणं हे महत्त्वाचं आहे. सो तुम्ही ॲल्गे स्क्रबरच्या मदतीने तुमचा ॲल्गे साफ ठेवू शकता. आता एक टिप सांगतो, ती म्हणजे तुम्ही जेव्हा ॲल्गे साफ करता तेव्हा तुमच्या वॉटर चेंजेसच्या वेळेस ॲल्गे स्क्रब करा. म्हणजे तो एकतर वॉटर चेंजेसच्या वेळेस एक्सेस निघून जाईल आणि उरलेला तुमचा फिल्टर सक करून देईल. कारण जर तुम्ही तो ॲल्गे नुसता स्क्रॅप केलात, म्हणजे जेव्हा तुम्ही वॉटर चेंजेस करत नसाल तेव्हा नुसता स्क्रॅप केलात आणि तसाच ठेवून दिलात, तर चान्सेस आहेत की तो पाण्यामध्येच राहतो, तो ॲल्गे तो निघत नाही. त्यामुळे तो परत मल्टिप्लाय होऊन तुमचा परत ॲल्गे कमी वेळामध्ये लगेच येऊ शकतो. सो तो वॉटर चेंजेसच्या वेळेस ॲल्गे स्क्रब करा. पाचवी गोष्ट, तुमचं पाणी टेस्ट करा. आता वन्स इन अ वाईल तुम्ही तुमचं पाणी टेस्ट केलं पाहिजे. ही एक गुड प्रॅक्टिस आहे, कारण तुमचं पाणी नीट आहे का नाही, त्यानंतर तुमचा अमोनिया, त्यानंतर pH वगैरे बाकीच्या गोष्टी, तुमचे सगळे वॉटर पॅरामीटर्स इन चेक आहेत का नाही हे तुम्हाला समजेल. जर नसेल तर त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावर वर्क करता येईल. त्यामुळे वन्स इन अ वाईल मे बी एक 4 to 6 मंथ्समध्ये एकदा तुम्हाला वॉटर टेस्ट करणं हे इज अ गुड प्रॅक्टिस. आपली लास्ट पण सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे तुमच्या माशांना ऑब्झर्व करणे. आता तुमचे मासे ही तुमच्या ॲक्वेरियमची शान आहे. त्यामुळे ते नीट खात्यात पितात का नाही, त्यांचं पोहणं कसं आहे, त्यानंतर त्यांचं कलर फेड झालेत का नाही, त्यांचं बिहेवियर कसं आहे, हे सगळं बघणं तुमचं काम आहे. त्यामुळे तुमच्या माशांना नेहमी ऑब्झर्व करा, नीट ते कसे वागतात, कसं काय नाही. कारण त्यांच्या बारीक चेंजेसनी पण तुम्हाला कळेल की ते बरोबर आहेत का नाही, आजारी आहेत का नाही. त्यामुळे तुमच्या माशांना ऑब्झर्व करा. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेली मेंटेनन्स आणि काय गोष्टी फॉलो करायच्या याबद्दल माहिती सांगितली. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमचे सजेशन्स आणि क्वेरीज खाली कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. मी नक्की वाचीन आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकीन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन जाईल आणि तुम्ही आवर्जून बघायला याल. मी एका नवीन व्हिडिओमध्ये येईन एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत हॅपी फिश कीपिंग.